कधी तुम्हालाही असं वाटतं का, की आयुष्यात सगळं असूनही काहीतरी कमी आहे? घरात सगळे आहेत, पण तरीही शांतता नाही. मनात खूप विचार, पण उत्तर एकही नाही. अशावेळी एकच आधार असतो, गुरु. आणि म्हणूनच श्री गुरुचरित्रमधील अध्याय 14 हा केवळ एक अध्याय नाही, तो म्हणजे गुरुकृपेचा जिवंत अनुभव आहे. म्हटलं जातं, जो हा अध्याय श्रद्धेने वाचतो, त्याच्या आयुष्यातील संकटं हळूहळू विरघळायला लागतात. घरातले वाद, मनातील भीती आणि नकळत येणारी नकारात्मकता, सगळ्यावर गुरुकृपेचं कवच तयार होतं. कधीकधी मन इतकं थकलेलं असतं ना, की कुणाशी बोलावंसही वाटत नाही. पण हा अध्याय वाचताना असं वाटतं, जणू स्वतः गुरु आपल्याजवळ बसून म्हणतायत, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. घरात अशांती असेल, नात्यांमध्ये दुरावा असेल, तर हा अध्याय हळूहळू प्रेम, समजूतदारपणा आणि एकता परत आणतो. आणि सर्वात महत्त्वाचं, हा अध्याय फक्त वाचायचा नसतो, तो जगायचा असतो. कारण प्रत्येक ओळीत गुरूंचं संरक्षण, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची असीम कृपा दडलेली असते. जर मनापासून, स्वच्छ भावनेने, गुरुवारच्या दिवशी दिवा लावून हा अध्याय वाचलात, तर विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल. कारण जिथे गुरुचरित्र आहे, तिथे अंधाई टिकत नाही. आणि जिथे गुरूंची कृपा आहे, तिथे अशक्य असं काहीच नसतं. नमस्कार.